सीसीटीव्हीत कैद। सांगलीच्या मिरजमध्ये एका कापड दुकानावर तरुणाकडून भर दिवसा हल्ला करण्यात आला आहे। हातात कोयता घेऊन दुकानाची तोडफोड करत दुकान मालकाला धमकी देण्याचा प्रकार घडला आहे। मिरज शहरातल्या सिव्हिल रोडवरील कर्मवीर भाऊराव चौक येथे असणाऱ्या कापड दुकानामध्ये हा प्रकार घडला आहे। सायंकाळच्या सुमारास एक अज्ञात तरुणाने हातात कोयता घेत थेट दुकानासमोर असणाऱ्या कपड्यांच्या रॅकवर हल्ला केला। त्यानंतर थेट दुकानामध्ये येऊन दुकानाच्या समोरील बाजूस असणाऱ्या काचेची तोडफोड करत दुकान मालकाला दुकान बंद करण्याची धमकी देऊन निघून गेला। हातात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या नशेखोराची मिरज पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन मिरजेतून धिंड काढली। हल्ल्याचा थरार